मानवी उत्क्रांती झाली ना, त्याला काही कारणं होती. काय कारणं होती? हवामानामध्ये बदल झालेले होते. आपल्याला अन्नाविषयी संघर्ष सुरू होता आपला किंवा पर्यावरणाशी जुळवून घ्यायचं होतं आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेंदूचा विकास होत होता. हाच विकसित झालेला मेंदू आज ओव्हर थिंकिंगपर्यंत येऊन पोहोचलाय. हे ओव्हर थिंकिंग का होतं? आपला मेंदू जास्त का चालतोय? किंवा आपण किती त्या मेंदूचा वापर करतोय? हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनेलमध्ये. चला तर बघूया ओव्हर थिंकिंगची काय महत्त्वाची कारणं आहेत. माणूस ओव्हर थिंकिंग का करतो माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे ताणतणाव असल्यामुळे. खरं तर जबाबदाऱ्या, भीती, उद्याची चिंता ह्या सगळ्यांमुळे आपल्याला इतका ताण आलेला असतो, की तो आपला मेंदू आहे म्हणजे जबाबदारी आपल्याला हे कंप्लीट करायचं, ते कंप्लीट करायचं. यामुळे आपला मेंदू नेहमी अलर्ट मोडमध्ये असतो. सतर्क येईल म्हणजे काय करायचंय, काय करायचंय. शांतता ही नाहीच आहे ना मेंदूला. आपणच इतका विचार करायला त्याला भाग पाडतोय. त्यामुळे तो ओव्हर थिंकिंग करतोय. त्यामुळे ताणतणाव माहिती आहेत आपल्या काही संकट आहेत, काही गोष्टी आहेत ज्या पटकन सॉल्व्ह नाही होणार. पण असं ताणतणाव केल्यामुळे मेंदूचं काम जास्त वाढतंय. त्यामुळे थोडंसं गोष्टी तुम्ही शांततेत घ्या. सोल्युशन करताना त्याला मी नेहमी सांगते 5-10 मिनिटं शांत बसा. मेंदूला काहीही काम देऊ नका. तो नाही आळशी बनणार आहे. फक्त त्याला रिफ्रेश किंवा तुम्हाला कसं ताजंतवानं व्हायचं असतं मग अंघोळ करता, काहीतरी छान तुमच्या आवडीचं गाणं ऐकता, सीरियल बघता. मेंदूला सुद्धा थोडा वेळ शांत ठेवा. त्याला त्याची एनर्जी जनरेट करू दे. ठीक आहे? त्यामुळे ओव्हर थिंकिंगचं पहिलं कारण समजून घ्या, आपल्याकडे असणारा ताणतणाव. यामुळे मेंदू नेहमी सतत त्या अलर्ट मोडमध्ये असतो, सतर्कतेच्या भावनेत असतो आणि तो शांत बसतच नाही. त्यामुळे त्याला थोडीशी विश्रांती द्या. ठीक आहे? त्यानंतर दुसरं म्हणजे भविष्याची भीती. म्हणजे बघा, वर्तमान काळात आपण जगतोय, वर्तमान काळात आपल्या आजूबाजूला किंवा आपण ज्या गोष्टी अनुभवतोय त्याचा आनंद घ्या. आपण सतत उद्यासाठी तयार करत असतो. ठीक आहे, संकटासाठी आपल्याला आज तयारी करून ठेवायला पाहिजे. पण तुम्ही एकदा ठेवली आहे ना, मग ठीक आहे. तुम्ही आजच्या क्षणाला जगा. मी हे जे केलंय ते चुकीचं केलं. बरं तुम्ही तयारी सुद्धा करताय. समजा कुठे पैसे इन्व्हेस्ट केलेत, झाले पैसे इन्व्हेस्ट तुम्ही ठेवलेत ते. उद्यासाठी तुम्ही पैसे जमा करून ठेवलेत, सेव्ह केलेत. पण पुन्हा आपल्याला काय भीती असते, मी जे केलं ते बरोबर केलं आहे ना? काही चुकीचं तर नाही ना? ते बुडणार तर नाहीत ना? म्हणजे याने काय होतं, ही जी भविष्याची चिंता असते ना, ह्या चिंतेमुळे मेंदूमध्ये चालणारी जी विचारांची साखळी आहे ना, ती लांब होत राहते. साखळी बघितली आहे ना? असे कसे अडकलेले असतात त्याचे हे आटे. मग हे बघा, हा विचार आला, त्याच्यात दुसरा विचार आला, त्याच्या मागे पुन्हा तिसरा विचार, म्हणजे हे वाढतच जातं. मग यामुळे काय होतो, ओव्हर थिंकिंग होते. बरं, मेंदू ओव्हर थिंकिंग होतो, शारीरिक त्रास मग आपल्यालाच होतो ना. त्यामुळे ठीक आहे, भविष्याची चिंता सगळ्यांना आहे. आता तर सध्या ह्या फेजमध्ये तर तुम्हालाच काय, मला सुद्धा आहे. पण सतत विचारांची साखळी वाढवण्यापेक्षा थोडंसं केली असेल तुम्ही तडजोड, तर ती होऊ दे. जे काय असेल ते होईल. आता त्याचा काय तुम्ही आता विचार करून त्याच्यावर तुम्ही सोल्युशन म्हणजे उद्या काय होणार आहे ते पटकन तुम्ही आता नाही ना सांगू शकत. त्यामुळे केलेत पैसे इन्व्हेस्ट किंवा कुठेतरी गुंतवून ठेवले आहेत किंवा काहीतरी तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये भविष्याचा विचार करताय. झाली फायनल. ठीक आहे? त्यानंतर आहे भूतकाळाची सगळी चिंता. चिंता इन द सेन्स काय माहितीये का? झालेल्या गोष्टींमध्ये आपण रममाण राहतो. कसं? काहीतरी चुकीची गोष्ट झाली असेल, चांगली गोष्ट झाली असेल, तर काय आपण त्याच विचारगर्तेत बुडालेलो असतो. बरं आपण तर ते करतोच, पण आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला पण ज्या माणसं असतात ना, त्यांना पण त्याच्यात ढकलतो. ठीक आहे, जी गोष्ट घडून गेली आहे, पाठचा काळ आहे तो, जाऊ दे त्याला, विसरून जा तुम्ही. ती आपण आता सुधरवू नाही शकत ती गोष्ट. त्यामुळे काही चुका झाल्या असतील,
तर त्या तिथल्या तिथेच, म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं, सोडून द्या. आणि आत्ता हे जे वर्तमान आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा आनंद घ्या. ठीक आहे. ह्या भूतकाळामध्ये अडकल्यामुळे काय होतं, मेंदू पुन्हा, म्हणजे ज्या गोष्टींचं काही हेच निघणार नाहीये, फळच नाही भेटणार आहे, त्या गोष्टींमध्ये अडकतो किंवा त्याची एनर्जी त्या वेस्ट होते ना तिकडे. मग ह्यालाच ओव्हर थिंकिंग म्हणायचं. आता जे चाललंय त्याच्यामध्ये रममाण व्हा आणि ते बघा तिथे. आता मी ह्या गोष्टी, म्हणजे आता ह्या वर्तमानात मी काय करायला पाहिजे, काय करतोय ते. झालेल्या गोष्टींचा विचार करू नका, भविष्याची चिंता करू नका. ठीक आहे. चौथं कारण आहे भावनिक असुरक्षितता. कसं होतं, आपण भावनिक, समजा आपल्याला काही नात्यांमध्ये दुरावा आला किंवा मग विश्वासघात झाला, दुर्लक्ष झालं एकमेकांकडे. जेव्हा ह्या गोष्टी होतात ना, तेव्हा काय होतं, माणसाचं मन माणसाला शांत बसू देत नाही. खूप विचार करतं ते, अति प्रमाणात विचार करतं. मग माझ्यासोबतच असं का झालं, त्याने मला असंच का केलं, बरं तिने मला हेच का सांगितलं. खूप विचार करतं. त्यामुळे सुद्धा मेंदू काय आपला होतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माणूस नाही शांत बसत, त्यामुळे मेंदू सुद्धा शांत बसत नाही. हे सगळे विचार ते करायला भाग पडतं. त्यामुळे बघा, ओव्हर थिंकिंगचं हे एक महत्त्वाचं कारण आहे की नात्यांमधली असुरक्षितता. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर पाचवं कारण आहे, हे म्हणजे पुरेशी झोप नसणं. बघा, आपण लहानपणापासून बघतोय की जवळ-जवळ 7 ते 8 तास ही पुरेशी झोप असते माणसाला. ते सुद्धा व्यत्यय न येता. तर मग मला सांगा, आपण जसं लाईट, फॅन स्विच ऑफ करतो, तसं आपला मेंदू स्विच ऑफ होतो का आपोआप? त्याला काही बटन आहे का? नाही ना. मग आपल्याला ठेवायचं आहे त्याला ऑफ. म्हणजेच काय, तर आपल्याला पुरेशी झोप घ्यायची आहे. त्यामुळे आपला मेंदू सुद्धा झोपणार आहे आणि उठल्यानंतर तो सुद्धा एक रिफ्रेश होणार आहे. म्हणून पुरेशी झोप घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अपुरी झोप हे सुद्धा ओव्हर थिंकिंगसाठी खूप मोठं कारण आहे. नंतर आहे तुमचं 6वं, म्हणजे आपला स्क्रीन, मोबाईल, बातम्या बघणं, सोशल मीडियावरती गप्पा-गोष्टी करणं, सोशल मीडिया हँडल वापरणं किंवा मग जे पण काही आपण स्क्रीनिंग आपला जो आहे, ते स्क्रीनिंग टाईम आपला कमी करायला पाहिजे. यामुळे काय होतं, मेंदू ओव्हरलोड होतो. ओव्हरलोड कसा होतो? बघा, आता आपण 2 घास जास्त जेवलो, आवडीचं जेवण असेल, तर आपण काय म्हणतो, "अरे बापरे! आज खूप जेवलो मी." तसंच आपण आपल्या मेंदूला ऑलरेडी बाहेरचं एवढं काम देऊन ठेवलेलं आहे. आपल्या घरातलं एवढं काम आहे. ही दुनियादारी तो सांभाळता-सांभाळता आपण त्याला अजून सोशल मीडियावरती जे काय चाललंय ते, बातम्यांमध्ये जे काय चाललंय ते, आपल्याला काय हवं नको ते, ते सगळं आपण ते त्याला पुरवत असतो आणि त्यामुळे तो काय असतो, सतत, सतत काम करत असतो. तसंच आहे, हे ओव्हरलोड होतं ना, त्यावेळेस सुद्धा ओव्हर थिंकिंग होते. थकतो आपण. जितकं शारीरिक काम करून थकायला कमी होतं ना, तेवढं जास्त काम आपण आपल्या मेंदूला थकवतो करून. ठीक आहे. आणि 7वं आणि शेवटचं म्हणजे बघा, जे जास्त भावनिक, म्हणतो ना, मी फार सेंटिमेंटल आहे. म्हणजे जे जास्त भावनिक असतात ते. ही माणसं काय करतात, जास्त विचार करतात आणि खूप खोलपर्यंत विचार करतात. आता हा काही त्यांचा दोष नाहीये, पण त्यांनी सुद्धा ह्यावर थोडंसं नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये भावनिक होऊन नाही जमणार, हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि मेंदूला कमी कमी काम दिलं पाहिजे. मग आता यावर उपाय काय? ह्या ओव्हर थिंकिंगला कसं आपण कमी करू शकतो? 1. पुरेशी झोप घ्या. किमान 7 ते 8 तास व्यत्यय न करता झोप घ्या. ॲटलीस्ट 6 तास तरी घ्या, पण घ्या. त्यानंतर 5 ते 10 मिनिटं डोक्याला काही काम देऊ नका. मेंदूला अगदी शांत ठेवा आणि डोळे मिटून शांत बसा. त्यानंतर आहे तुमचं जर्नलिंग करा. मनात ज्या भावना येतात ना, त्या विचार न करता कागदावर लिहा, कागदाचा गोळा करा आणि कचऱ्याच्या टोपलीत टाका. पण त्या डोक्यात अशा गोल-गोल फिरवत ठेवू नका. ते विचार सोडून द्या. 4थं म्हणजे भूतकाळाचा पण विचार करू नका आणि भविष्याचा. सध्या तुमच्या हातात काय आहे, त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आणि
सगळ्यात शेवटचं 5वं म्हणजे निदान आठवड्यात एक एक दिवस तरी असा द्या, डिजिटल फ्री द्या. आणि तेही जमत नसेल, तुम्हाला जर रोजच वापरायचं आहे, तर स्क्रीनिंग टाईम थोडा कमी करा. सोशल मीडियाचा वापर थोडा कमी करा. ठीक आहे? यामुळे मेंदूला आपण जो जास्त भार देतो ना, तो हळू कमी होईल. ठीक आहे? आता तुम्ही हे जे बौद्ध पद्धतीने जर बघितलं, तर मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही जितका विचार कराल, तितकं दुःख वाढेल. त्यामुळे दुःख आपल्याला नको आहे ना, विचार करणं कमी करा. दुसरं म्हणजे बघा, विचार तर येणारच आहेत. आता तुम्ही म्हणाल विचार कसे नाही येणार? विचार येणार आहेत. विचारांना येऊ द्या. पण ते कवटाळून बसू नका. विचार आला, त्याचा काय तो तोडगा काढा आणि सोडून द्या. तुम्ही जास्त तुमच्या जवळ ठेवलात तर ते त्रासदायक असणार आहे. ठीक आहे? त्यामुळे आता फ्री राहा. ओके? धन्यवाद.